नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की औषध आपला आजार बरा करतो. पण कल्पना करा की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या साध्या गोष्टी औषध म्हणून काम करू लागल्या तर. आज मी तुम्हाला असं एक रहस्य सांगणार आहे की जे सोपं वाटेल, पण त्याचा परिणाम इतका खोलवर आहे की मोठे डॉक्टर आणि वैद्यही त्यावर विश्वास ठेवतात. ते म्हणजे लसूण. त्याच्या एका कळीमध्ये इतकी शक्ती लपलेली असते की ती रक्त स्वच्छ करू शकते. ती आपल्या शरीराला बळकटी देते आणि शरीराच्या सर्व प्रकारच्या आजारापासून आपलं संरक्षण करते. दुसरीकडे म्हणजे गूळ, ज्याला आपण गोड मानून दुर्लक्ष करतो, पण प्रत्यक्षात ते आपल्या शरीरात लोह, खनिज आणि ऊर्जेने भरलेलं असतं. तेव्हा आता कल्पना करा की जर हे दोन नैसर्गिक औषधे लसूण आणि गूळ एकत्र मिसळले तर काय होईल. तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ शॉवरसारखे बाहेर पडू लागतील. तुमचं रक्त इतकं स्वच्छ होईल, तुमचा चेहरा आपोआपच चमकू लागेल. वर्षानुवर्ष जुनी बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटातील आम्लता पूर्णपणे नाहीशी होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं हृदय, तुमची हाडे आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती इतकी मजबूत होईल की लहान आजार तुमच्या जवळही येणार नाहीत. तेव्हा ही रेसिपी खूप प्रभावी आहे. आपले वडील शतकानुशतकेही वापरत आहेत, तर ही आपण विसरली नाही पाहिजे. जर तुम्ही ती योग्य पद्धतीने योग्य वेळी वापरली तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात आरोग्याची एक नवीन सुरुवात होईल. लसूण आणि गूळ हे दोन्ही शतकानुशतके भारतीय घरांमध्ये औषध आणि आरोग्याचा गुप्त खजिना मानले गेले आहेत. आयुर्वेद, युनानी आणि आधुनिक विज्ञान या दोघांनीही शक्तिशाली औषध आणि शक्तिवर्धक मानलं आहे. लसूण आणि गूळ खाणं हे खास आहे. आयुर्वेदात लसणाला रसन म्हणतात. त्याचा अर्थ रसाने भरलेला असा होतो. रोगनाशक आणि शक्ती वाढवणारे दोन्ही गुणधर्म असलेला पदार्थ. त्याचप्रमाणे आयुर्वेदात गुळाला गोड माधुरी म्हणतात. म्हणून ते फक्त गोड नाही तर ऊर्जा देणारं आणि रक्त शुद्ध करणारं, रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं अमृत आहे. तेव्हा हे दोन एकत्र खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात. लसूण खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसणामध्ये ॲल्युसिन नावाचा सक्रिय घटक असतो, ज्यामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. दररोज कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी, ताप आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण मिळतं. लसूण खाण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे हृदयरोगाला संरक्षण मिळतं. लसूण रक्त पातळ करतो, त्यामुळे हृदयाच्या नासांमध्ये अडथळा येत नाही. ते वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL कोलेस्ट्रॉल वाढवतं. लसूण रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं. दुसरा फायदा म्हणजे लसणामुळे पचन सुधारतं, भूक वाढते, गॅस, बद्धकोष्ठता दूर होते, आतडं स्वच्छ होतं आणि कर्करोगापासून संरक्षण मिळतं. आधुनिक संशोधनातून असंही दिसून आलं आहे की लसणात आढळणारे सल्फर संयुगे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. दुसरा फायदा म्हणजे हाडं आणि सांध्यासाठी खूप फायदेशीर आहे लसूण. लसणामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात आहे, जे हाडे मजबूत करतं. लसूण खाण्याचा दुसरा फायदा म्हणजे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. लसूण चेहऱ्यावरील डाग आणि मुरमे दूर करतो, केस गळण्याची समस्या कमी करतो. त्याचप्रमाणे गूळ खाण्याचे फायदेही आता आपण जाणून घेऊ आणि त्यानंतर लसूण आणि गूळ एकत्रित खाण्याचे फायदे जाणून घेऊ. गूळ खाणं तुमच्यासाठी प्रथम फायदेशीर आहे. ते रक्त शुद्ध करतं. तुम्ही हे देखील पाहिलं असेल की गूळ खाल्ल्याने रक्त स्वच्छ होतं, हिमोग्लोबिन वाढतं. अशक्तपणाच्या रुग्णांना गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गुळाचे फायदे. पचनक्रिया सुधारते. जेवणानंतर गूळ खाण्याची परंपरा आहे, कारण पचन सुधारतं, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता दूर होते. म्हणून वडीलधारी लोक म्हणतात की जेवणानंतर गूळ खावा. गूळ खाण्याचा तिसरा मोठा फायदा आहे की तो म्हणजे नैसर्गिक स्रोत आहे. गूळ नैसर्गिकरित्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा समृद्ध स्रोत आहे. ते हळूहळू गूळ खाण्याचा दुसरा फायदा म्हणजे फुफ्फुसे आणि घसे स्वच्छ होतात. गूळ श्लेष्मा काढून टाकण्यास मदत करतो. घसा खवखवणे आणि खोकल्यामध्ये तो खूप फायदेशीर आहे. ज्याप्रमाणे लसूण त्वचेसाठी आणि केसांसाठी अमृत आहे, त्याचप्रमाणे गूळ खाल्ल्यानेही चेहरा चमकतो, केस मजबूत होतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे काय फायदे होतात ते पाहू. तर लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरावर खूप चांगले परिणाम होतात. एक म्हणजे तुमचं शरीर डिटॉक्सिफिकेशन होतं, शरीराची खोलवर स्वच्छता होते. लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्यामुळे
लसूण शरीरातील तुमची रक्ताची पातळी व्यवस्थित ठेवतो, रक्तवाहिन्या सुरळीत चालतात, विषारी घटक बाहेर काढून टाकतो. गूळ ही प्रक्रिया सोपी करतो. दोघेही मिळून यकृत आणि आतड्याची स्वच्छता करतात. रक्तदाब आणि हृदयाचं संरक्षण लसूण करतो, रक्त पातळ करतो. गूळ रक्त स्वच्छ करतो. लोहाने भरलेला गूळ आहे. हे मिश्रण हृदयासाठी दुहेरी संरक्षण कवच ठरतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पचन आणि बद्धकोष्ठतेसाठी हा रामबाण उपाय आहे. लसूण गॅस आणि अपचन दूर करतो. त्याचप्रमाणे गूळ आतडे मऊ करतो. एकत्रितपणे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, अपचन पूर्णपणे काढून टाकतो. दुसरं म्हणजे लैंगिक शक्ती आणि प्रजनन क्षमता वाढवतो. आयुर्वेद म्हणतं की लसूण हे वीर्य वाढवणारे आहे आणि गूळ शरीरात उष्णता आणि शक्ती वाढवतं. हे मिश्रण पुरुष आणि महिला दोघांना प्रचंड सुधारणा देतं. त्याचप्रमाणे आपले हाडे आणि सांधे यांना संजीवनी देतं. लसूण जळजळ आणि वात कमी करतं. गूळ कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, त्यामुळे हाडे मजबूत होतात. संधिवात आणि सांधेदुखीवर रामबाण उपाय आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण आणि झोप सुधारते. लसूण मन शांत करतो, गूळसुद्धा करतो. त्यामुळे आपला ताणतणाव दूर होण्यासही नक्कीच मदत होते. तेव्हा गुळाचं आणि लसणाचं नक्कीच सेवन करा. दुसरा फायदा म्हणजे त्वचा चमकदार होते, केसही चांगले राहतात. लसूण आणि गूळ खाण्याचे हे फायदे होते. आता ते कधी आणि किती प्रमाणात खावे हे देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. लसूण आणि गूळ खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी सर्वोत्तम वेळ मानली जाते. तुम्ही ते जेवणानंतर देखील खाऊ शकता, परंतु लसूण तुम्ही थोडासा भाजून तो गुळासोबत खाऊ शकता. कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात. भाजून खाल्ल्यामुळे तुमचं पचन सुधारण्यास मदत होते. लसूण आणि गूळ रिकाम्या पोटी नक्कीच खावा. रिकाम्या पोटी सकाळी कच्च्या लसणाची पाकळी घ्या, ती कुस्करून घ्या. त्यासोबत गुळाचा छोटा तुकडा घ्या. नंतर पाणी प्या आणि ते रिकाम्या पोटी जेवणानंतर तुम्ही खाल्लं तर लसूण आणि गूळ खायचा असेल तर लसूण हलका भाजून घ्या, जेणेकरून वास कमी होईल आणि गुळाच्या तुकड्यासह एका दिवसात लसणाची 1 किंवा 2 पाकळ्या पुरेशा आहेत. जास्त खाऊ नये. जास्त खाल्ले तर शरीराला त्रास होऊ शकतो, तेव्हा त्याचं प्रमाण मर्यादित ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. एका दिवसात 10 ते 20 ग्रॅम गूळ म्हणजे गुळाचा एक छोटा तुकडा पुरेसा आहे. हे फायदे आणि खाण्याची वेळ आणि प्रमाण आहे हे लक्षात ठेवा. पण हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. काही खबरदारी देखील घेणं गरजेचं आहे. जसं की ज्यांना कमी रक्तदाब आहे त्यांनी जास्त प्रमाणात लसूण घेऊ नये. मधुमेह असलेल्यांनी मर्यादित प्रमाणातच खावं. जास्त लसूण खाल्ल्याने ॲसिडिटी आणि छातीत जळजळही होऊ शकते. तेव्हा या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही त्याचं प्रमाण मर्यादित ठेवू शकता आणि तुम्ही हेल्दी आणि निरोगी नक्कीच राहू शकता. त्यासाठी या गोष्टी तुम्हाला कटाक्षानं पाळणंही गरजेचं आहे आणि तुमच्या आहारामध्ये गूळ आणि लसूण यांचाही समावेश करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनीही जास्त लसूण खाऊ नये. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लसणाची 1 पाकळी आणि गुळाचा छोटा तुकडा खा. सकाळी तुमचं पोट स्वच्छ होईल. सर्दी आणि खोकल्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या भाजून त्यात गूळ मिक्स करून खा. तुमची सर्दी साफ होईल. हृदयाच्या आरोग्यासाठीही दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही 1 लसणाची पाकळी खाऊ शकता. यामुळे तुमच्या हृदयामधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि तुमचं हृदय चांगल्या पद्धतीनं कामही करू शकतं. तेव्हा तुम्ही नक्कीच लसणाचा आणि गुळाचा तुमच्या आहारामध्ये वापर करा. त्याचप्रमाणे अशक्तपणा आणि थकवाही दूर होतो. लसूण, गूळ कोमट पाण्यासोबत प्या. हे मिश्रण शरीराला शक्ती देतं. हे एक नैसर्गिक औषध म्हणून देखील काम करतं. तुम्ही ते योग्य आणि नियमितपणे खाल्लं तर तुम्हाला पोटापासून हृदयापर्यंत आणि रक्तापासून हाडापर्यंत, मेंदूपासून त्वचेपर्यंत सर्वत्र फायदा होईल. आयुर्वेदात असं म्हटलं आहे की लसूण सर्व आजार बरं करतो. तुम्हाला जरी आणखी गूळ आणि लसणाचे काही फायदे माहीत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.